तर इकडे बुलढाण्यामधील 11 नगर परिषदेसाठी थोड्याच वेळामध्ये आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि 87 उमेदवारांपैकी 11 नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत। 1181 उमेदवारांमधून 286 नगरसेवक हे निवडले जाणार आहेत आणि मतमोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होते आणि जी उत्कंठा आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। याची प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी तयारी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। आपण बघू शकतो मी सध्या बुलढाणा नगर परिषदेसमोर उभा आहे आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्याचं लक्ष या बुलढाणा नगर परिषदेकडे असणार आहे। 10 वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि अवघ्या 2 ते 3 तासामध्ये संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे। मात्र एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या 11 नगर परिषदेची आज मतमोजणी होती त्यासाठी संपूर्ण प्रशासनाने या ठिकाणी तयारी केली आहे। पोलिसांचा बंदोबस्त तगडा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे 10 वाजता या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। तर ठिकठिकाणी कुणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ते आपण पाहिलेलं आहे। सांगोल्यामध्ये स्ट्रॉंग रूम न उघडल्यानं उमेदवार आनंदा माने हे नाराज झालेले आहेत। 9 वाजले तरी स्ट्रॉंग रूम उघडलेली नाहीये, त्याच्यामुळे सुनंदा माने नाराज झालेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, सांगोल्यामधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे या दोघांनी सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे। 9 वाजले तरी स्ट्रॉंग रूम उघडलेलं नाहीये, त्याच्यामुळे उमेदवार आनंदा माने नाराज झालेले आहेत। रवी लवेकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। रवी, काय घडलेलं आहे नेमकं? बरोबर आहे वृषाली, खरं तर 9 वाजता स्ट्रॉंग रूम उघडणार असं लेटर त्यांच्या हातामध्ये दिलं होतं। मात्र 9 वाजल्यापासून आत्तापर्यंत तिन्ही उमेदवार खरं तर याच गेटवरती थांबले होते। जवळपास 20 मिनिट लेट झाल्यानंतर त्यांनी खरं तर माध्यमांकडे तक्रार देखील केली होती। 9चं जे टायमिंगचं जे लेटर होतं ते देखील माध्यमांना त्यांनी दाखवलं होतं। मात्र आता ज्यावेळी चर्चा झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं, पुन्हा त्यांनी मीडियासमोर बोलण्यात देखील नकार दिला होता। आता आपण बघू शकतो जवळपास 20 ते 25 मिनिटांनी त्यांना खरं तर आतमध्ये घेतलेलं आहे आणि तिन्ही उमेदवार खरं तर आतमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळात खरं तर आता या मतमोजणीला देखील आता सुरुवात होणार आहे। वृषाली, नक्कीच रवी, आणि अर्थात राज्यातल्या 246 नगर परिषद 42 नगरपंचायतींसाठी आता मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे। आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, आणि पुढचा अर्धा तास राहिलेला आहे मतमोजणीसाठी। आता TV9 मराठीवर अचूक आणि वेगवान असा निकाल तुम्ही पाहणार आहात। राज्यातल्या छोट्या शहरांचा कल नेमका कुणाकडे असणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे। गुलाल नेमका कुणाचा असेल, बाजी नेमकी कोण मारणार आणि जनतेचा मूड नेमका काय असेल, हे सर्व काही आजच्या या निकालातून आता स्पष्ट होणार आहे। अक्कलकोटमध्ये मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष देखील सुरू झालेला आहे। मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर देखील झळकलेले आहेत। भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलन कल्याण शेट्टी यांच्या अभिनंदनाचे बॅनर अक्कलकोट शहरामध्ये झळकलेत। अक्कलकोटमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट विरुद्ध काँग्रेस अशी तिरंगी लढत होते, ज्यामध्ये भाजपतर्फे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू मिलन कल्याण शेट्टी, काँग्रेसतर्फे अशफाक बळोरगी, शिवसेना शिंदे गटातर्फे रईस तिनवाला हे उमेदवार आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा इतका आत्मविश्वास आहे की मतमोजणी सुरू होण्याच्या आधीच मिलन कल्याण शेट्टी यांच्या नगराध्यक्ष म्हणून अभिनंदनाचे बॅनर देखील आता शहरभरामध्ये लागलेले आहेत। आणि निकालाच्या आधीच मतमोजणी सुरू होण्याआधीच अक्कलकोटमध्ये फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे उमेदवारांच्या अभिनंदनाचे बॅनर सुद्धा लागतायत। कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू देखील झालाय। आत्मविश्वास उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा